गाइस वेलकम टू न्यू ब्लॉग. आज चाललो मी शेतावर. फॅमिली पण आहे ती बघा समोर आहे. एकटा मागे आहे. पेप्सी गेला थांबलेलो तेव्हा मागे आहे आणि अर्धे पुढे चालले आणि मी मागे आहे. तर थोडेच वेळात पोचणार शेतावर. म्हणजे तुम्हाला माहिती असेल या खदाण्यामध्ये अगोदर मगर होते. आता तर मगर नाही आहेत. खदान पूर्ण आटली. हे बघा पूर्ण खदान आटली आणि मी थोड्याच वेळात पोचेन. हे बघा थांबलेत पण इकडे आणि पप्पाची वाट बघतात. पप्पा करायची मागे आहे तिकडे. बघू पप्पा आल्यावर निघू आता इकडे. तर मित्रांनो बघा पप्पा वन आलाय समोरच्या रस्त्यातून. तुम्हाला दिसत असेल त्या रस्त्यातून आला. मी इकडून या रस्त्यातून आलो. चला मी पण निघतो आता. त्या रस्त्यातून पण बरं आहे. त्या रस्त्यातून बरं गाईस भेटू डायरेक्ट पलटतो. तर मी फायनली शेतावर तर पोचलोय. हे बघा हे आमचा शेत. इकडे राब होतं. जलवलं पावसाळ्याच्या अगोदर जलवायला लागते. नाहीतर जलवलं नाही तर तसं तर राहतं ते गोला गोला होऊन. तर जलवलं आणि ही आमची खोपटी आता सुधारवली आहे. हे बघा चला गाईस भेटूया पुढे. देव गाईस हराड्या आंब खा रही है बहुत. पके पके आम खा रहे. ये देखो इधर भी आम है वो भी खत्म होएगा और अभी भी खा रहे. और मैं बैठ के पेप्सी पी रहा था. वो देखो पेप्सी भी फेंक दी उधर. इधर अज्जी है, इधर किरण है, इधर पप्पा है और मैं इधर से शूट कर रहा हूँ. लोग का रिमिक्स गावटी हिंदी सब मिक्स है अभी इसके अंदर चलेगा. चलो भेटते अगले ब्लॉग में. मित्रांनो आता मी शेवला गावसाला चाललोय. बघू शेवला किती भेटतात मला. भेटतील माझ्या अंदाज 3-4 भेटतील. बघू. तर मित्रांनो जो पहिलाच शेवल भेटलेला बघा. तर तो शेवल पण कसा निघाला. पादरा शेवल आहे आणि त्याच्या आतमधला काय आहेच नाही. हे शेवल तर घेणार नाही मी. चला बघूया पुढे. तर मित्रांनो फायनली शेवल तर भेटला आहे. छोटा आहे तरी चालेल. पहिला शेवल्यालाच घेईन. मित्रांनो मला शेवगा तर काहीच भेटली नाही. काही भेटला मुश्किल. एवढी शेवगा सोडली. शेवल तर काय भेटलंच नाही. तर चला गाईस भेटूया खालती. हे बघा इकडे दगडे पण भरपूर आहेत. पडलं तर गेलो खालती. हातपाय तोडून घेऊन तेव्हा भेटू डायरेक्ट खालती. चलो मित्रांनो खालती आलो आणि मला इकडे काम ठेवलं. गमेला भरायचं आणि उचलून द्यायचं. कांडा भरायला लागलेत. तर गाईस चला भेटूया. मित्रांनो फायनली कांडा बनवून झाला. हे बघा हा कांडा बनवा लागलेला आहे. झाला फायनली कंप्लीट झाला. आणि तिकडे एक कचरा गोळा करायला लागलेत. त्याला कचरा जलवतील आणि जातोय. मला आंबे पाडायला सांगितले. समोरचा आंब्या झाड आहे समोर तिकडे. आता आंबा हिलवेल. त्याच्यानंतर आंबे पडतील. तुम्हाला तर माहितीच आहे आंबे हिलवल्यात आंबे पडतात. तर आंबे पाडायला जातो नंतर भेटतो. तर मित्रांनो घेऊन आताच जस्ट हे आंब्याचे फाटे पाडले. हे बघा इकडे रशी खेचून फाटे पाडले आणि आता हे आंब्यावर चढतोय. आंबे दिसतात का. हे बघा आंबे पिकलेले आंबे ते पण पाडतो आता. चला भेटू आता वरती. जो फायनल आंबे तर पाडले आहेत. आंबे ना खोपटीवर नेले तिकडे. माझ्या छोट्या भाऊने खोपटीवर आंबे तुकून नेले. आता मी चालले की दोरीशी आंबे पाडत होतो. हेलवून काय फायदाच नाही झाला. दोरीची थोडंफार आंबे पडले. त्याला दाखवतो मस्त. आता घरी बसून खायची तर निघायची तयारी झाली. हातपाय धुवायला लागले सगळी. काहीच निकलने की तैयारी हो गई. अभी हम जा रहे हैं घर पे. ये देखो भारा उठाया है इधर. कौन से तो बुड्ढे ने भारा उठाया है. अभी जा रहे हैं. और एक खोपटी हमारी. ये देखो खोपटी. और मैं हिंदी भी बोलता हूँ, हिंदी भी बोलता हूँ, मराठी पण बोलता हूँ. चलो आगे देखते.
गाईस आंबा तुका लागले तिकडे. एवढा आंबा घेतला तरी आंबा तुका लागला. आणि मी आंबा खातोय. ही बघ अशी हसा लागले. काय माहिती कला आंबा आपल्या घरी आंबत तरी आंबा तुका लागलं. काय करायचे? आंबोशी करायचं सांग. आंबोशी मी आंबा खातोय. मला आंबा नाही पाहिजे. एक बाजूला चलो आगे. तर बघा गाईस फायनली माझ्या डोक्यावर भारा दिलाय. जबरदस्ती क्या मला भारा दिलाय. मी घेत नाही तरी मला भारा दिलाय. आणि चाललोय किती झेपत बघू. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि ब्लॉग इकडेच एंड करतो. चलो. हे बघा खांबा आमच्याकडं. हे बघा ताई झेपत चलो टाटा. ब्लॉग इकडे एंड करतो. डोक्यावर जड आहे.